नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेंद्र आहिरे, विभागीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय शिक्षण मंडळ नवी मुंबई। मित्रांनो, आपल्या सर्वांना कल्पना आहेच की आता 12वीची परीक्षा ही 10 फेब्रुवारीपासून आणि आता 10वीची परीक्षा ही 20 फेब्रुवारीपासून सुरू होते। या परीक्षेसाठी मी आपल्या सर्वांना सर्वप्रथम शुभेच्छा देतो। आता आपलं वर्ष संपत आलेलं आहे। आपल्या आता उजळणी सुरू असणार, आपला सराव सुरू असणार। आता या अंतिम टप्प्यामध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका सोडण्याचा प्रयत्न करावा आणि सोडलेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या आपल्या तज्ञ शिक्षकाकडून तपासून घ्याव्यात। आणि आपल्याला जर एखाद्या टॉपिकवरची अडचण असेल तर तो टॉपिक आपल्या विषय शिक्षकाकडून व्यवस्थित समजून घ्यावा। आणि अभ्यास करत असताना आपल्या हे लक्षात यायला हवं की आपण कोणत्या विषयात मागे राहत आहोत आणि त्याची कारणं काय आहेत याची थोडक्यात जर आपण विचार केला आणि ते बघितलं तर तुमच्या लक्षात येणार। आणि ज्या टॉपिकमध्ये आपण मागे राहत असणार त्याच्यावरती जास्त तयारी करावी, त्याची चांगली उजळणी करावी आणि चांगल्या पद्धतीने त्याचं सादरीकरण करण्याचा प्रयत्न करावा। मी आपल्याला शेवटी आता असं सांगू इच्छितो की आपण जास्तीत जास्त सराव प्रश्नपत्रिका सोडवाव्यात, त्या आपल्या शिक्षकाकडून तपासून घ्याव्यात। आणि हे करत असतानाच की आपण आपल्या आहारावरती सुद्धा लक्ष द्यावं। आपण रोज समतोल आणि पौष्टिक आहार घ्यावा, त्याचप्रमाणे ध्यानधारणा करावी, 20 मिनिटं तरी ध्यानधारणा करावी आणि आपल्या अभ्यासावरती लक्ष द्यावं। हे करत असताना परीक्षेची कोणत्याही पद्धतीने ताणतणाव न घेता, कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता व्यवस्थितपणे परीक्षेला सामोरं जावं। आणि ज्या दिवशी पेपर असेल त्या दिवशी अर्धा तास आपण परीक्षा केंद्रावर पोहोचावं। परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर आपल्या ज्या ब्लॉकमध्ये आपला सीट नंबर असेल त्या जागेवर आपण बसल्यानंतर जेव्हा आपल्याकडे उत्तरपत्रिका येते त्या उत्तरपत्रिकेवरती आपण आपला सीट नंबर अक्षरात आणि अंकात व्यवस्थित लिहावा। त्याचप्रमाणे ज्या विषयाची जी उत्तरपत्रिका असेल त्या विषयाचं नाव, त्याचा कोड नंबर आणि ज्या तारखेला तो पेपर असेल ती दिनांक त्या ठिकाणी नोट करून त्या उत्तरपत्रिकेवरती तुमच्या पर्यवेक्षकाने सही केलेली आहे किंवा नाही याची खात्री करावी। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या उत्तरपत्रिकेवर तुम्हाला जो बारकोड मिळालेला आहे तो तुम्ही योग्य पद्धतीने लावलेला आहे किंवा नाही याची खात्री करावी। आणि मग तुमच्याकडे जे काही उपस्थिती पत्रक येणार त्या उपस्थिती पत्रकावर व्यवस्थित सीट नंबर टाकून आपली स्वाक्षरी करावी। ह्या ज्या येणाऱ्या अडचणी असतात किंवा परीक्षेमध्ये काय काळजी घ्यावी याच्यासाठी उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावरती सूचना दिलेल्या असतात, त्या सूचना आपण व्यवस्थित वाचाव्यात आणि चांगल्या पद्धतीने परीक्षेची तयारी करावी आणि उत्तरपत्रिकेच व्यवस्थित लिहावी। आता आपण दरवर्षीच कॉपीमुक्त अभियान राबवत असतो। एक कॉपीमुक्त अभियान राबवणं म्हणजेच काय की विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहावं, कुठलंही टेन्शन घेऊ नये आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा, चांगल्या पद्धतीने सराव करावा आणि भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी। कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, कुठल्याही चुकीच्या गैरमार्गाला बळी पडू नये याची काळजी स्वतः विद्यार्थ्यांनी घ्यावी। आणि आपण चांगल्या पद्धतीने चांगला अभ्यास करून स्वतः चांगले गुण मिळवावे आणि आपल्या पालकांचं, आपल्या समाजाचं, आपल्या गावाचं नाव आपण उज्ज्वल करावं, आपल्या शाळेचं आणि आपल्या गुरुजनांचं नाव उज्ज्वल करावं आणि चांगल्या गुणांनी आपण पास व्हावं। अशा पद्धतीने आपल्या अभ्यासाची तयारी करावी। शेवटी मी आपल्या सर्वांना ह्या परीक्षेसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।